ऑनलाईन बिनलाईनच्या निमित्ताने हेमंत आणि सिद्धार्थ आपल्याला भेटलेले आणि आता पुन्हा ही जोडी एकत्र येणार आहे बस स्टॉपच्या निमित्ताने आणि सेम प्रोडक्शन अंडर. तुम्ही कॉलेजमध्ये पुन्हा एकदा जाणार आहात आणि पुन्हा एकदा तितक्या जवलीगिरी करणार आहात आणि म्हणजे इथे खूप चर्चा झाली की तुम्हीच दोघं सर्वांना जास्त त्रास देणारी माणसं होतात का, ह्यावर अगदी डिस्कशन बसू शकतं, एवढी मोठी चर्चा होऊ शकते. तर खरं किती आहे ह्याच्यामध्ये, किती बस स्टॉपच्या टीमला तुम्ही त्रास देता? तुला चेहऱ्यावरनं वाटतंय का माझ्या असं की मी लोकांना छळत वगैरे असेल? अत्यंत साधा 56 सशांची व्याकुळता आहे तुझ्या डोळ्यांमध्ये, प्रचंड, आणि 713 हरिणींचे डोळे आहेत माहिती, इतकी व्याकुळ. ते सुद्धा हरिणीच निवडले असतो एवढं असो. हां, तर असं काही नाही आहे. आणि तू आत्ता जसं म्हणालीस की पुन्हा एकदा कॉलेजमध्ये, खरं सांगू का, तर बहुतेक मी या निमित्ताने अनाऊन्स करू इच्छितो की पुन्हा कॉलेजचे सिनेमे कदाचित मी करणार नाही या निमित्ताने. पण हा कॉलेजमधली भूमिका असं नाही आहे ते, तर MA पार्ट 2 आणि तिथून पुढे मग जॉब शोधणं आणि मग आयुष्यात येणारे टप्पे. सो अगदी ट्रेलर बघताना किंवा हे सगळं बघताना लोकांना असं वाटू शकतं की हे आता 11वी-12वी येतात का, तर तसं नाही आहे. आणि मी तर प्रचंड खूप वेळा नापास झालेलाही दाखवलं आहे. सो त्यामुळे मी हे जस्टिफिकेशन देतो आहे की 27-28चा MBA 2चा मुलगा असं ते असू शकतं. क्लॅरिटी असणं महत्त्वाचं, क्लिअर. हे कॉलेजमधले म्हणजे कॉलेजमध्ये सुद्धा फक्त FY TY असंच नसतं ना, त्याच्या पुढे MA वगैरे करतात. सो ही ती फेज आहे आमच्या सगळ्यांची. आम्ही MA करणारी मुलं आहोत, MBA करणारी मुलं आहोत. आणि त्या वेळेदरम्यान ना उगाचचा एक कॉन्फिडन्स आलेला असतो आपल्याला. खरं तर आपल्याला माहिती नसतं आपण काय करिअर करणार आहोत की आपण कुठल्या वाटेला जाणार आहोत. ते खरं तर आपल्याला सगळ्यांनाच कॉलेज नंतरच कळतं की आपण एक्झॅक्टली काय करणार आहोत. पण त्या दरम्यान आपलं खूप ठरलेलं असतं की आपण हिच्याबरोबरच लग्न करणार, एवढे पैसे कमवणार, इथे जॉब करणार आणि आयुष्य बेस्ट आहे. कॉलेजमधून बाहेर पडल्यानंतर सगळं खरं कळत येतं. या दरम्यान आपण हे सगळं ठरवत असताना आपण आपल्या आईवडिलांना विसरून जातो की आपण त्यांची मतं नाही लक्षात घेत की त्यांना काय वाटतंय आपण काय करावं, त्यांना काय वाटतंय ते काय जगलेत आयुष्य, हे आपण विसरून जातो. आणि मग एक कॉन्फ्लिक्ट तयार होतो. मग एक आई-वडील वेगळे आणि तुमचं कॉलेजचं आयुष्य वेगळं, असं एक टीम्सच तयार होतात. मग त्याच्यामधनं सुवर्णमध्य गाठणं खूप गरजेचं असतं. सो या सुवर्णमध्याची ती फिल्म आहे. चित्रपटाचं नाव बस स्टॉप आहे. असा कोणता स्टॉप चित्रपटात दिसणार आहे की चित्रपटाचं नाव बस स्टॉप? एक स्टॉप नाही आहे. मला असं वाटतं की तो आपल्या आयुष्याचा एक स्टॉप आहे, जिथून आपण सुरुवात करतो. कॉलेज हा फार महत्त्वाचा टप्पा किंवा महत्त्वाचा स्टॉप आहे आपल्या आयुष्यातला, जिथून पुढे आपण काय कुठे जाणार आहोत, कुठे प्रवास करणार आहोत हे ठरतं. आणि पासआउट झाल्यानंतर नेमकी कुठली बस पकडायची यातली ही एक खूप मोठी दुविधा असते आपल्यासमोर. तर ही सगळी मंडळी बस बरोबर पकडतात की चुकतात, मग त्यांना बरोबर त्या प्रवासावर कोण आणून देतं, हे सगळं बघण्यासाठी तुम्हाला 21 जुलैला चित्रपट बघावा लागेल. तुम्ही खूप छान आणि सिरियस बोलतायत आणि ते जमत नाही आहे. आम्ही असेच होत, आम्ही इतके सिरियस आणि आम्ही इतके फोकस्ड आहोत की तुला कळणार, तुला समजायला हवं. आम्ही खूप सिरियस. थोडे असे ब्रेक घ्यायला लागतील इंटरव्ह्यूमध्ये, श्वास घ्यायला जागा मिळावी लोकांना. ओके, चित्रपटामध्ये तुझं कॅरेक्टर काय आहे? तुमच्या दोघांची कॅरेक्टर, तुझे बाबा फोन अक्षरशः चण्याच्या पिठात फेकतायत आणि तू अमृताला खूप एक्सपेन्सिव्ह गिफ्ट देतोय. काय आहे एक्झॅक्टली हे? एक्सपेन्सिव्ह गिफ्ट्स म्हणजे तुला माहिती नाही मी ते एक्सपेन्सिव्ह गिफ्ट्स मिळवतोय कसे ते फिल्ममध्ये बघा, कारण ते खूप हॉरिबल आहे. आणि जर का असा मुलगा खरंच करू लागला की अशा प्रकारे तो गिफ्ट्स मिळवतोय आणि एका अशा मुलीला देतोय जी त्याच्या बाबतीत सिरियसच नाही आहे, त्याला फक्त ती आवडते म्हणून तो हे सगळं करतोय, तर हे खूप भयान आहे. आणि मी हे आयुष्यात कधी केलं नाही आणि मी कधी कोणाला करू पण देणार नाही आहे इतका भयानकपणा, जो तुम्हाला फिल्ममध्येच बघायला मिळेल. हेमंत, तुझा फोन चण्याच्या पिठात पडतोय, काय आहे तुझ्या बाबांचं? आणि फोनवरही तू बऱ्याच मुलींशी तोच प्रॉब्लेम आहे त्यांचा. एक घरचा बिझनेस आहे, तो सांभाळावा, नीट त्यात काम करावं, हे सोडून फोनमध्ये रमलेला तो मुलगा आहे. सतत वेगवेगळ्या मुलींना वेगवेगळ्या स्कीम्स सांग, किंवा आता तुला माहिती आहे का, उगाचच एक वोडाफोनला वगैरे फोन लावायचा किंवा आयडियाला फोन लावायचा की ॲक्च्युली मला नाही कॉलर ट्यून सेट करायची. मग ती मुलगी बोलू लागते, मग तिच्याशी गप्पा मारायच्या, तू कुठे राहतेस, काय करतेस, अरे कधी संध्याकाळी जाणार का घरी, अरे बापरे. ही सगळी त्या मुलाला आवड आहे. सो त्यामुळे त्याचे वडील सांगतात की बाबा इथे लक्ष दे, आपला वडापावचा धंदा आहे आणि तुला जे वाटतं आहे की तू आता बिर्ला टाटा वगैरे झाला आहेस, तर तसं नाही आहे, रिॲलिटी ही आहे. पण तो त्या सगळ्यापासून दूर पळतोय आणि म्हणूनच तो मोबाईल आपल्याला तिथे तळताना दिसतोय. खरंच असं करतात का लोक? म्हणजे कस्टमर केअरवाला एखाद्या मुलीला
करतात. म्हणजे हा कोणाचा आरएनडी होता चित्रपटासाठी? नाही, तो समीरचाच असावा माझ्या मते. समीरने असं केलेलं असू शकतं. पण तुला माहिती आहे का, मी ना रॉंग नंबर्सना खूप पिडतो. कधी कधी फोन येतात, हॅलो ट्रक निकला है, किधर है लेकिन, तर अहो नासिक के आगे आ गया, माल अभी तक माल कैसे नाही आहे सर, अभी निकला आहे. किंवा एखाद्या बाईचा फोन येतो की हॅलो ते तुमच्यासोबत आहेत का, नाही ना वहिनी, बघा ना आता मलाही सांगितलेलं नाही कुठे. सो अशा खूप मजा घेता येतात आणि खूप रंजक होतं अगं आयुष्य. रंजक होतं आयुष्य. मग असं पाहिजे ना काही ना काहीतरी. आता रॉंग कॉल लागलाच आहे तर तो आणखी रॉंग करूयात गप्पा मारत ना. हाऊ रॉंग कॅन इट गेट. सो हे करत राहावं लागतं आपल्याला. बरं, तू असं तुम्हा दोघांच्याही कॉलेजच्या लाईफमध्ये असा काही बस स्टॉप होता का जो तुम्ही ह्याच्याशी रिलेट करता? डेफिनेटली होता. मग 11वीला जेव्हा मी नवीन पुण्यात आलो, मी आधी कोकणात होतो, तिथनं पुण्यात आल्यानंतर मग बसनीच प्रवास करायचो. सो त्यामुळे तो बस स्टॉप, त्या बसनी कॉलेजला जाणं, मग थोडं FYला वगैरे गेल्यानंतर मग एक आपल्याला वाटू लागतं ना की सगळे बाईकवर येतात, आता मी पण बाईकवर यायला पाहिजे. तिथनं तो बस स्टॉप थोडा सुटला. त्यानंतर पुन्हा मुंबईत स्ट्रगल करायला आल्यानंतर पुन्हा एकदा तो बस स्टॉप अनुभवता आला, रेल्वे स्टेशन अनुभवता आलं. पण प्रत्येक वेळी ह्या बस स्टॉपनी आयुष्यात काहीतरी चांगलंच दिलं आहे, चांगलंच घडवलं आहे. आणि मलाही अपेक्षा आहे की हा बस स्टॉपसुद्धा आयुष्यात काहीतरी चांगलं घडलं. मला पण असंच वाटतं की जेव्हा जेव्हा आपण आपली जमीन सोडतो ना, तेव्हा बसस्टॉप ही व्याख्या आपल्याला परत एकदा जमिनीवरती आणते की तिथे खूप इनइक्वॅलिटी असते बसस्टॉपमध्ये. कोणीतरी खूप श्रीमंत पण असतो ज्याला खरंच बसने ट्रॅव्हल करायचं असतं, कोणीतरी खरंच ज्याला फक्त बसचं तिकीट परवडत असतो तोही ट्रॅव्हल करत असतो. तर आपण आपल्या आयुष्याच्या प्रत्येक काही वेळेला आपण अशा फेजमध्ये पोचतो की आपले पाय जमिनीवरनं हवेत जात असतात, पण परत एकदा आपण आपल्या बसस्टॉपवरती येतो. सो बसस्टॉपवरती येणं म्हणजे पुन्हा एकदा लोकांमध्ये येणं, जमिनीवरती येणं. बरं, आता एक शेवटचा प्रश्न जो तुम्ही स्टेजवर सर्वांना विचारलेला की मूव्ह ऑन कधी झालंय? मूव्ह ऑन कधी झालंय? मूव्ह ऑन खूप वेळा आयुष्यात व्हावं लागलेलं आहे. शाळेत व्हावं लागलं, कॉलेजमध्ये व्हावं लागलं. बऱ्याचदा अख्खा वेळच मूव्ह ऑन होण्यातच गेलेला आहे. किती वेग आन्सर, असं नको. नाही, मी स्पेसिफिक पाहिजे. मी सिरियसली सांगतोय, 11वीत मी ना एका मुलीवर कविता केली होती आणि मला ती केट विन्सलेट वाटत होती टायटॅनिकमधली. हां, तर हे त्या पत्राद्वारे मी तिला सांगितलं. माझ्या मित्रांनी, खूप छान मित्र आहेत माझे, क्षितिज पटवर्धन, आणि सगळे इतके गुण आहेत की त्यांनी मला त्या काळात इतकी मदत केली की हे सगळं तिच्यापर्यंत पोचलं. ती थेट येऊन मला, एकतर माझ्यापेक्षा मोठी होती वयाने, ती थेट येऊन मला असं म्हणाली की हे जे तुझं पत्र आहे किंवा हे जे तुला वाटतं ते खूप गलिच्छ वाटतं आहे माझ्याबद्दल. मी अशी नाही आहे केट विन्सलेटसारखी, सो प्लीज माझ्यापासून दूर राहा. सो आपण सांगायचं असतं ना ते की मला ना तू केट विन्सलेटसारखी दिसतेस, तसा काही क्षणच येऊ दिला नाही. आणि तिथून पुढे मूव्ह ऑन आणि असे बरेच मूव्ह ऑनचे प्रसंग. हे कवितेचाच प्रसंग माझ्याही आयुष्यात आला होता. शाळेमध्ये मला वाटलं आता कविता नाही शाळेमध्ये एका मुलीच्या प्रेमात पडलो आणि आमचा अफेअर सुरू झाला. एके दिवशी अचानक अफेअर सुरू झाल्यानंतर सांगतो ना मी तुला. अचानक सुरू झालं आणि मग संध्याकाळी शाळा सुटली तेव्हा जाता जाता मी तिला एक चिठ्ठी दिली ज्याच्यामध्ये मी एक इंग्लिश गाणं लिहिलं होतं तिच्यासाठी. झालं, घरी गेलो, तिनं ते ऐकलं. फोन वगैरे करणं इम्पॉसिबल होतं कारण मोबाईल वगैरे काहीच संबंधच नव्हता. दुसऱ्या दिवशी ती आली आणि आमचं ब्रेकअप झालं कारण तिला कळलं की मी बॅकस्ट्रीट बॉयजचं गाणं लिहिलं होतं. मी तिला माझं म्हणून दिलं होतं पण मला कुठे माहिती तिनं ऐकलं असेल. तर तिला ते कळलं की बॅकस्ट्रीट बॉयजचं, आणि तिला कळलं की मग हे सगळं, तिला असं वाटलं की हा खोटंच आहे. मग आमचं ब्रेकअप झालं. ते एका दिवसाचा अफेअर होता आमचा. तिने सॉलिड जज केलंय तुला. हो, आता काय करायचं मी, बघ असं होतं आयुष्यात. ठीक आहे. मग त्यानंतर कधी ओरिजिनल कविता लिहिली? ओरिजिनल कविता लिहिली मी, पण ती दुसऱ्याची कोणाची तरी होती ओरिजिनल कविता. ती मी लिहिली आहे, मी फक्त लिहिली गणपती बोलतास पूर्णपणे. बरं, थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट फॉर तुम. थँक्यू सो मच. कॅमेरामॅन पुनीत सोबत श्वेतांबरा सावंत, मराठी शोबास.